होय जात चक्कीवर दळण घेऊन ये आता. काय काही पण बोलतीये का? मी का बजाऊ दळण आणायले? दळण आणणं माणसाचं काम आहे का? बायाचं काम आहे ना. मी नाही जात काही, तूच जाय. लोक पाहतीन तर हसतीन ना मले. वा लोक हसतीन तुम्हाला. तुम्ही का राजा महाराजा आहे की चक्कीवर गेले तर लोक हसतीन तुम्हाला? जा लवकर दळण घेऊन या. मी एकटी काय काय करू का सर्व काम मीच करू घरचं? नाही नाही मी नाही जात. घरातलं काम सांग ना तू. घरातलं काम करायचं नाही म्हणतोय का मी? दळण आणायचं काम नको सांगू मले. लोकांना पाहिलं तर लोक हसतील ना मले. म्हणतीन पाय रे हा बायकोचा बैल. वा मग घरचं काम कोणतं सांगू तुम्हाला? जेवण बनवता येते का तुम्हाला? भांडे घासता येते का तुम्हाला? भाजी बनवता येते का तुम्हाला? सांगा ना काय येते तुम्हाला? कोणचं काम सांगू? नुसतं खाता येते तुम्हाला? काय काही पण बोलती का? तुले पाणी भरू लागत नाही का मी? तुले भांडे घासू लागत नाही का मी? एवढं तर काम करतो तुया. मग अजून कोणचं काम करू का? तुया डोक्यातल्या जुवा पण काढून देऊ? बापरे याला तर चांगलंच बोलणं आला आता. जा लवकर चक्कीवर दळण घेऊन या. मी तोपर्यंत भाजी करता होते. नंतर पोळ्या करीन. पीठ आहे ना घरामध्ये. मी कुठून पोळ्या करू? जा घेऊन या दळण. नाही मी नाही सांगलं ना तुले. मी जाणार नाही दळण आणायला. जाय तू. बरं असं आहे का? राहू द्या मग. मी पण स्वयंपाक करत नाही. राहा भुकेले. बरं दे मग. मी घेऊन येतो दळण. आता कसाला लाईनवर? मी काय म्हणतोय, माही माय तर येणार नाही ना आज घरी. नाही तर मायनं कधी काम करता पाहला मले तर माही माय लय बोलीन मले. म्हणीन का रे पंक्या कसं रे? तू तर बायकोचा बैल होऊन गेला बापा. नाही नाही काही येणार नाही तुमची माय. बहाणेबाजी नको करा. जा घेऊन या दळण. चाल बहीण गेला हा. मी आराम करते तोपर्यंत. आलं पाणी हे आहेस काढी उभे. का रे भो पंकज कुठे चालला? काय आहे तिच्यात? काय घेऊन चालला? स्वतःच्या घरात काय चालू आहे ते माहित नाही तैले न. लोकांच्या घरात बरोबर ध्यान ठेवता. आपलं ठेवायचं झाकून न दुसऱ्याचं पाहायचं वाकून. काय नाही भो चक्कीवर जातोय दळण आणतोय. बोल न काय म्हणतोय? बाप रे का रे पोऱ्या, तू जातोय का चक्कीवर? बापा तुझी बायको कुठे गेली आहे ना? बायकोला पाठवत जाय ना. तुया चक्कीवर जाणं माणसाचं काम आहे का? हाव ना मी तिलेच पाठवत होता. पण तिची तब्येत खराब आहे की नाही तर मीच जातोय. चला मग जातो मी. पाय रे भो देवा, पाहिलं बायकोचा बैल. तेच ना पहा ना तुम्ही. हा तर बायकोचा बैल होऊन गेला बापा. अरे पंकज जे काय लावलाय तू ना? एवढी पण डोक्यावर नको बसाळू ना तुझ्या बायकोले. हा मग कशावर बसाळू? बसाळ मग डोक्यावर बसाळ की कशावर पण बसाळ. आम्हाला काय करणार नंतर कळीन मग तुले. पण मला समजत नाही आहे. माही बायको आहे. मी डोक्यावर बसाळे की घोड्यावर बसाळे? तुम्हाला काय करणार? बसाळ ना मग घोड्यावर का गध्यावर पण बसाळ. आम्हाला काय करणार? हाव ना तर सीधं सांगताय त्याले ऐकत नाही तो. समजायला पाहिजे तुले. तू चक्कीवर जाशील दळण आणायले. मा बायकोनं पाहला तुले तर ते बोलणार नाही का मले? पाहावं तो पंकज भाऊ त्याच्या बायकोले दळण आणून देतो म्हटलं. चक्कीवर जाऊ देत नाही त्याच्या बायकोले. पाहिलं तुम्ही तर मला काहीच काम करू लागता नाही. तो पंकज भाऊ सर्व काम करू लागतो त्याच्या बायकोले. तू करतोय तर करतोय. तू पाहून आम्हाला पण काम करणं पडेल ना घरात. आमच्या बायका बोलणार नाही का आम्हाला? ते तुम्ही मला नको सांगा. मग मी काय करू? तुम्ही तुमचं पाहत बसा. हाथी चले बाजार कुत्ते भूके हजार. पाहिलं सरपंच साहेब यानं चाल पाडली दळण आणायची. सर्व माणसाला दळण आणणं पडत जाईन आता. बरोबर म्हणताने ते एक जण करतो पुऱ्या गावाला भरणं पडते. काय मग पंकज भाऊ तू आला का चक्कीवर? वहिनी कुठे गेली? सालं पाणी तुम्हाला काय पंचायत आहे? पण कोणी पण ये चक्कीवर. तुले काय करायचं आहे रे? तू गुच्छाप दळण दय न जाऊ दे मले. वहिनी आली का न भाऊ गेला का तुले काय करणार रे? हाव ना गरम नको होऊ न. गरम नको होऊ न. सहज विचारलं मी. बरं काय आणलाय? ठेवा मग मी दळून ठेवून देतो. चांगलं बारीक द्यायचो म्हटलं. नाही तर बस करशीन फण्यारा. हाव ना टेन्शन नको घ्या. बारीकच करीन मी. का रे तू कोणत्या चक्कीचा आटा खातू आ ना? मला पण सांग. कोणच्या का? महाज चक्कीचा आटा खातो ना मी. का ब काय झालं? खोटं नको बोलू ना. खरं सांग ना बेटा.
पाय ना तू तुझ्याकडे, तू कसा झालाय न माझ्याकडे पाय मी कसा झालाय. सांग लवकर, कोणत्या चक्कीचा आटा खातो तू? तू न मी एकाच चक्कीचा आटा खाते तर तू जाळा न मी बारीक कसा का होता? तसं नाही ना, तुमचं लग्न झालाय, माझं लग्न झालं नाही बारे, मला टेन्शन नाही आहे. तुम्हाला मनमन तसं टेन्शन आहे, दळण आण, भाजीपुला आण, गॅसची टंकी संपली, टंकी आण. मला टेन्शन नाही आहे म्हणून तर मी असा आहे. हो ना, टेन्शन तर लय आहे मले. काय कर तू, मायचं ऐकलं तर मायचा मारेल, बाईचं ऐकलं तर बायकोचा बैल. करवा तर करवा काय, काही समजत नाही मले. मी लग्न करून लय पस्तावला बापा. हा काचा गेलाय बापा, दळण आणायले येतोय की नाही? कोण शिनाळलं तर नाही रस्त्याने येले? जाय जेवण बनवाय लवकर, आता भूक लागली मले. हाव ना, थांबा ना, बनवते ना. काही सबोरी आहे की नाही तुम्हाला? जाय ना लवकर. तुनं का सांगलं होतं तुम्ही दळण दळून आणा, तोपर्यंत मी जेवण बनवता होते. मग जेवण बनवय ना आता. माय माय माय, म्हणजे यानं दळण दळून आणलं बापा. मी तिकडे का गेली, हा तर बायकोचा बैल होऊन गेला बापा. हाव ना, मी काय म्हणते, मला सोन्याचा हार करून द्या ना. काय काय बोलतीये? सोन्याचा हार? सोन्याचा हार कुठून करून देऊ मी तुला? सोनं किती महाग झालाय? सोनं किती महाग झालाय? 9,500 रुपये ग्राम झालाय सोनं. एवढे पैसे कुठून आणू मी? नाही ना, तुम्हाला समजत नाही आहे. तुमच्या मायकडे आहे नाही का सोनं? ते सोनं मोडून टाका आणि मला सोन्याचा हार करून द्या. हाव ना, थांब ना जरा, जल्दबाजी नको करू ना. तुला हाव सांगलं ना मी ना. माय काय आज आहे ना काल दिनी, पुढे तर तुलेच भेटणार आहे ना ते सोनं. टेन्शन नको घेऊ तू, तुलेच भेटीन ते सोनं. जाय जेवण बनवता होय. व माय व, हे तर मले मारायच्या तयारीत आहे बापा. ते तर आहेच म्हणा, पण आताच गुंग्यानं तुमच्या मायकडून सोनं. पुढचं काय, पुढचं काही खरी थोडी आहे. तुमच्या मायनं कोणाला दिलं तर? नाही ना, थांब ना तू, टेन्शन नको घेऊ. माय कोणाला देईन, आपल्याशिवाय कोण आहे मायले? सोनं कुठे जाणार नाही. जा जेवण बनवता होय तू, एवढा विचार नको करू. नाही ना, तुम्हाला समजत नाहीये. तुमच्या भाऊले कधी दिलं तर? तो लहान पाताय भाऊ आहे, त्याला कधी दिलं तर? मग तुमची माय त्याचाच लाड करते, त्यालेच 2 दिन सोनं. तुम्ही बसा मग मुये उपळत. ते पण आहे म्हणा, मग काय करते आता? काम हा मायले देती दडपून. माय व, इथून लवकर जाणं पडीन बापा. हे काही खरी दिसत नाही मले, नाहीतर रात्री देतीन मले दडपून. चाल बहीण, घाबरणं पडणार नाही यायले. धावना पडीन, शांताबाईचा जलवा. मले का अशी समजली तू या सर्व चाला समजता मले. ये सास भी पहिले कभी बहू थी. आई तुम्ही कसे का आले अचानक? वा दीड शहाणे, तू इथं मला मारायची तयारी चालू आहे. मा सोन्यावर नजर आहे तुही, मला वागवायचं तर नाही म्हणती. मग माया सोनं कसं का पाहिजे तुले? सोनं का तुझ्या बापानं करून दिलाय मले मुंगूस तोंड्याचे?